तिथे जाऊन त्या ठिकाणी आमदार साहेबांना निवेदन दिलं संध्याकाळी आणि ते निवेदन आमदार साहेबांनी संध्याकाळी स्वीकार अवघ्या 5-7 मिनिटात अधिवेशनात तो मुद्दा आपल्या प्रश्नार्थ मांडला. हे कर्तृत्वावर आमचे आमदार आहे, सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मला शेवटी मी एक आमदार तुमच्या बाजूला आहे, तुम्ही माझे सहकारी आहात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मलाच काय तर हे महायुतीचं सरकार आणण्यासाठी खूप मोठा वाटा तुम्ही उचलला आहे हे तुम्हीच करू शकता. या सगळ्या गोष्टीची माझ्यासारख्या एका तरुण लोकप्रतिनिधीला आमदाराला जाणीव निश्चितपणानं आहे. ही माझी पहिली टर्म आहे. पहिलं अधिवेशन 7, 8, 9 मला वाटतं डिसेंबर 7, 8, 9 डिसेंबरला मुंबई या ठिकाणी पहिलं जे अधिवेशन 3 दिवसीय झालं ते आमच्या शपथ विधीचं अधिवेशन आम्हाला शपथ देण्यात आली आणि लगेच जे काय आहे फार कमी कालावधीचं आज अधिवेशन सरकार पूर्ण गतीतही झालेलं नव्हतं. ते नागपूरचं अधिवेशन ते हिवाळी अधिवेशन असतं ते अधिवेशन झालं ते 4-5 दिवसाचं अधिवेशन ते होतं. त्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा त्या सभागृहामध्ये पाऊल ठेवल्यानंतर पहिला कोणता विषय मी मांडला असं तुमच्या या कौशल्य विकास पाहिले त्याच्यामुळं मी निश्चित तुमच्या बरोबर आहे. परंतु मी आता राज्याच्या कायदे मंडळाचा सदस्य तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने तुमच्या सगळ्याच्या पाठबळावरच मी तिथपर्यंत पोहोचलोय. माझी भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याची आहे आणि त्याच पद्धतीने सरकारची भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याची निश्चितपणाने याच्यामध्ये तुम्ही शंका घेण्याचं कारण आणि त्याच्याबद्दल पहिलं पाऊल याच अधिवेशनामध्ये जे की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाचं जे अभिभाषण त्या राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा झाली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सगळं जाहीर केलं हे आपल्याला माहिती आहे की तुमचं 6 महिने हे फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले कार्यकाळ. त्याला आता 11 महिन्याचा तुम्हाला कालखंड हा करण्यात आलेला आहे. त्यातलंच एक ते पाऊल आपल्याला म्हणावं लागेल कारण की 6 महिने तुमची कॉन्ट्रॅक्च्युअल जे काही कारकीर्द असते ती 11 महिन्याची असते. नंतर ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं. त्याच्यामुळे एक पाऊल सरकारने ही सकारात्मक निश्चितपणाने टाकले हे कुणी नाकारू शकत नाही. परंतु तुमची जी काही मागणी आहे ती आम्हाला सेवेमध्ये सामावून घ्यावं किंवा कार्यकाळ परत तुमचा वाढवून द्यावा किंवा मी आता निवेदन पूर्ण वाचलं नाही पण ज्या त्या ठिकाणी ज्या त्या आस्थापनेवर सहाय्यक पद त्या ठिकाणी निर्माण करावे अशा सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत याचा थोडासा अजून सखोलपणे अभ्यास मी करतो आणि अजून आज 18 तारीख आहे. एक आठवडा त्या 26 तारखेपर्यंत हे तुमचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे. आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जे वेगवेगळे आयुध आहेत त्या आयुधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो आवाज आहे तो या राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये निश्चितपणानं पोहोचवण्याचं काम करत आणि वेगळं एक निवेदन सुद्धा मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांना मी स्वतः निवेदनही दिली आणि विधिमंडळामध्ये हा विषय नक्कीच तुम्ही मांडल
तुमच्या मागण्या ह्या निश्चितपणानं चुकीच्या नाहीयेत, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे जेव्हा हे कौशल्य विकास मध्ये हे प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या आस्थापनेवर जेव्हा जॉईन करून घेतलं, त्यावेळेस ते करत असताना त्यांच्या ह्याच्यामध्येच तशा पद्धतीचं तुमच्या अग्रीमेंट मध्ये होतं की ह्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला एक काम अवगत व्हावं, त्याची माहिती व्हावी, माहिती झाल्यानंतर तुम्हाला कुठं अडचण येणार नाही, अशा पद्धतीचं ते क्लिअर कट अग्रीमेंट मध्ये होतं. हे विषय कुणी नाकारू शकत नाही. पण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. दुसरे मी त्या अग्रीमेंट मध्ये काही मुद्दे मला पाठवले, काही त्यांनी सांगितले. आमच्या गेवराईमध्ये मला वाटतं भरपूर विद्यार्थी आहेत. आमच्या इथली मला वाटतं मला सारखं ती फॉलो घेतली कोमल सारखं फॉलो मला घेतली आणि मुलंही माझ्याकडं बोलत असतात. त्या अग्रीमेंट मध्ये 50% लोक गेवराईचे. तर त्या अग्रीमेंट मध्ये अजून एक बाब सुद्धा आहे माझ्या माहितीप्रमाणे की ज्या त्या आस्थापनेवर जर का चांगल्या पद्धतीनं तो तिथं काम असेल, त्याचा परफॉर्मन्स असेल, तर त्या आस्थापनेवरील जो कुणी प्रमुख असेल ते त्याला तिथं परत कंटिन्यू करू शकतात किंवा कायम करू शकतात. असा विषय, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर निश्चितपणानं ती जी काही बाब त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या अग्रीमेंट मध्ये ही बाब आपल्यासाठी एक सकारात्मक आहे असं मला वाटतं. या सगळ्या 4.5चा मुद्दा मला वाटतं आस्थापनेला जर काही योग्य वाटल्यास ती तुम्हाला कंटिन्यू करायचं. तर ही बाब आपण हा मुद्दा पकडून त्या ठिकाणी हा विषय मला कशा पद्धतीने विधिमंडळात मांडता येईल तो निश्चितपणानं मांडतो. तुम्ही आल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यात तुमच्या बरोबर निश्चितपणानं आहे आणि मला जर का वेळ भेटला तुम्ही ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देईल की आपलं सरकार जे आलंय त्याच्यामध्ये लाडकी बहीणचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा या सगळ्या आमच्या लाडक्या भावांचा. या सगळ्या गोष्टीची जाणीव ही मला जशी आहे ती सरकारला असली पाहिजे आणि नक्कीच याच्यातनं सकारात्मक अशी चांगल्या गोष्टी निघतील आणि आपल्या जी न्याय मागणी आहे तुम्हाला ती मान्य होईल अशा पद्धतीची आपण अपेक्षा करू. याच्यासाठी माझा सदैव तुमच्या बरोबर आहे. तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी त्या विधिमंडळात तुम्ही मांडल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करू अशी ग्वाही तुमच्या सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी देतो आणि धन्यवाद राजूसाहेब. आमचा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे आणि तुम्ही नक्कीच आमचा हा प्रश्न